हाय हॅलो नमस्कार, मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आज मी RTO ऑफिसला जाण्यासाठी निघाले. तर तिथल्या काही गोष्टी असतील त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर मग निघूया. निघताना तर मी गाडी हातात घेतली, पण पुन्हा रस्त्यात मला तेच टेन्शन होतं की RTO ऑफिसला गेल्यानंतर माझं लायसन्सचं काम होईल का. तर त्या टेन्शनमुळे मी काय केलं, त्यांच्या हातातच गाडी चालवायला देऊन टाकली की टेन्शनमध्ये गाडी चालवायची नव्हती मला. मग पुढे अर्ध्या रस्त्यात त्यांच्याकडे दिली आणि मग आम्ही RTO ऑफिसला निघालो होतो. तर RTO ऑफिस तर आमच्या घरापासून खूपच लांब होतं, 15 किलोमीटर तरी अंतरावर असेल. तर जाण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला आणि हे लायसन्सची जी तारीख असते ना, ती महिन्यातनं एकदाच असते वाटतं. तर त्याच दिवशी सगळ्यांचं ट्रायल होत असतं. म्हणजे माझं 2 आणि 4 दोघं लायसन्सची कामं आज करायचे होते. तर तिथे एवढी मोठं ते RTO ऑफिस आहे की त्याच्यात 1-2 गेट अजिबात काढत नाही. पण आम्ही कसं तरी सरांना, माझ्या ते क्लासेसच्या सरांना कॉल केला आणि त्यांना विचारून आम्ही आतमध्ये गेलो. तर हे जे काही एरिया दिसतो आहे ना, हा RTO ऑफिसचा कधी घेतला होता मी व्हिडिओमध्ये, ज्यावेळेस मला लर्निंगचं लायसन काढायचं होतं. ते लर्निंग लायसनसाठी म्हणजे ती एक्झाम ऑनलाईन देण्यासाठी मी ह्या गेटने गेली होती. आणि जे पुढचं म्हणजे जे काही आता लायसन्ससाठी मला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं ट्रायल द्यायचा होता ना, तर ते गेट नंबर 1मध्ये होतं. तर हा एरिया खूपच मोठा आहे. त्यानंतर मग आम्ही आमची प्रायव्हेट गाडी होती ती वेगळी लावली. तर ह्या ज्या गाड्या आहेत ना, सगळ्या जे ड्रायव्हिंग क्लासवाले आहेत ना, त्यांची ही लाईन होती. म्हणजे त्यांचा नंबर चालू होता, नंबरनुसारच ते गाडी लावत होते, नंबर लावत होते म्हणजे. आणि त्याच्यानंतरच त्यांचे जेवढे काही क्लासेसमध्ये केले असेल त्या क्लासवाल्यांचे 15-20 असे विद्यार्थी होते. तर आता ही जी ते दाखवते ना मी, हा एरिया फक्त 2 व्हीलरसाठी होता. आणि 2 व्हीलरच्या ट्रायलला त्यांनी जो काही 8चा आकडा दिला होता ना, तो इतका छोटा होता, तो पाहिल्याबरोबरच भीती वाटत होती. आता बघा हे ट्रायल चालू आहे. ही जी ताई आहे ना, ती स्कूटीचं ट्रायल देते आणि एकाचं ट्रायल चालू आहे. ते एवढं स्ट्रिक्ट करण्यात आलं आहे आता. तर इंडिकेटर दिला पाहिजे. आता इंडिकेटर नाही दिला तर त्याच्यावरूनही त्यांनी फेल केलं बऱ्याच जणांना. कोणी हेल्मेट लावलं आहे पण हेल्मेटचा बटन लावलं नसेल, तर त्याच्यामुळेही काही जण फेल झाले. त्यानंतर बाकीच्यांनी काही जुन्या गाड्या वापरल्या होत्या, तर त्यांची नंबर प्लेटसुद्धा जुनीच होती ना, त्यामुळे त्यांनाही फेल करण्यात आला. आता माझ्याकडे ते 2 व्हीलर नव्हते, मी 4 व्हीलरनेच गेले होते. तर माझ्या मैत्रिणीची मी घेतली होती आणि तिच्यावर मी ट्रायल देणार होते. तर बघू शकतात एवढी गर्दी होती 2 व्हीलरसाठी, पण लांब लचक लाईन होती. आणि मध्येच मला सांगण्यात आलं की तुमचा 4 व्हीलरचा नंबर लागला आहे, म्हणून तुम्ही 4 व्हीलरचं ट्रायल द्यायला जा असं. मग मी 4 व्हीलरचं ट्रायल द्यायला गेली, पण तिथे मला व्हिडिओ करता आला नाही. कारण की त्यांनी सांगितलं की तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही स्वतःच्या गाडीवर पण देऊ शकतात. आणि बऱ्याच मैत्रिणींचं पण ऐकलं होतं मी, त्यांचीच गाडी वापरली ना तर बऱ्यापैकी फेल होतात. मग आपली जर असेल आणि आपली छान प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही सहजपणे आपली गाडी तिथे वापरू शकतात. म्हणून मी आमच्याच गाडीवर ट्रायल दिला आणि तिथे पास पण झाले होते. त्यामुळे 2 व्हीलर 4चं झालं. त्यानंतर मग मी 2 व्हीलरची पण दिली. आणि ते 8चा आकड्यात चालवायची होती ना, ते भीती तर भयानकच होती. पण कसं काय असे ना, ते देवाचं नाव घेतलं आणि ते मला जमले. तर आज माझे दोघंही लायसन्सचे काम झाले होते. मग मला आधीच माझं अर्धी रात्रीच ठरलं होतं की मला सकाळी लायसन्ससाठी जायचं आहे. मग त्यासाठी मी आधीच रात्री इडलीचं प्रिपरेशन करून ठेवलं होतं. ते इडलीचं पीठ बघून पण खूप छान वाटलं आणि आनंद पण झाला, कारण की एवढं फुलून आलं होतं ते इडल्या पण खूप छान येणार होत्या. तर मी दरवेळेस काय करत असते, म्हणजे प्रत्येक वेळी ना इंद्रायणी तांदूळ वापरत असते. तर माझ्याकडे आता थोडेसे जे काही रेशनचे तांदूळ असतात ना ते होते, तर तेच मी आज भिजत घातले होते. पण पहिल्यांदा पाहिलं तर इतकी छान इडली आली ना त्या तांदळाची. तर त्यानंतर मी इडली लावून घेतल्या आणि सांबारसाठी सुद्धा काही साहित्य नव्हतं, फक्त मसाल्याचा वापर केला आणि छान सांबारही बनवून घेतलं. दोघं तयार झाले आणि आल्या आम्ही सगळ्यांनी जेवणसुद्धा करून घेतलं. ज्यावेळेस मला असं काही बाहेर जायचं काम असलं ना, तर माझं सोपा मेनू असतो इडली सांबारचं टाकून द्यायचं आणि आल्यावर डायरेक्ट लावलं की जेवायला तयार होऊन जातं. तर माझं आज RTO ऑफिसचं जे काही रुटीन होतं ना, मी ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि मला व्हिडिओला शेवट करताना सांगायला आनंद होईल की मी दोघंही लायसन्समध्ये पास झाले. कारण काय की आता RTO ऑफिसला लायसन्स काढणं खूप कठीण होऊन गेलं आहे. पहिलेसारखं राहिलंच नाही. आता सगळं ऑनलाईन झालं आहे, त्यामुळे थोडंसं अवघड जातं ते. आणि त्याच्यामुळेच मला आनंद झाला की ठीक आहे, माझं झालंच काम आज. असं कधीपासून टेन्शनमध्येच गाडी चालवत होती, पण आज फायनली लायसन्सचं काम झालं. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.